मी काय करू, मी कोणत्या गोष्टी करू, मला खूप साध्या सोपे उपाय तुम्ही सांगू शकता का? म्हणजे काही खर्च नाही किंवा कोणत्याही गोष्टी नाही. कधी कधी आपल्या पत्रिकेत किंवा आपल्या वास्तूमध्ये दोष असेल तर आपल्याला काही अडचणीतनं जावं लागतं. पण आधी माझं कधीही म्हणणं असतं की बेसिक पासून तुम्ही गोष्ट चालू कराव्या. तर जेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृत आता आपण पठण करणार आहोत, स्वामी चरित्र सारामृत आपण वाचणार आहोत, तर ह्यामध्ये हे जे ओरिजिनल आहे, ह्यामध्ये तुम्हाला इथे व्यवस्थित पारायण पद्धती दिलेली आहे. पारायण पद्धती आणि त्याची फलप्राप्ती दिलेली आहे. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर का तुम्ही 7 पारायण केले की तुमचा रोग बरा होतो, कुठल्याही प्रकारचा रोग बरा होतो. तुम्ही 7 पारायण केली तर विद्या अभ्यासात प्रगती किंवा परीक्षेत यश मिळतं. विवाह जमून घेण्यासाठी, निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी 1 दिवसाचं 1 पारायण संकल्पयुक्त केलं की त्याचे सुद्धा फळ मिळतात. नोकरी मिळत नसेल, व्यवसायात यश मिळत नसेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जॉबमध्ये अडथळा येत असेल, म्हणजे मोठे जे आपले असतात त्यांच्यापासून तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही 7 पारायण करा. त्याचबरोबर स्थावर मालमत्तेत अडकलेली कामं असतील, तुमचे काही कोर्ट कचेरीची कामं असतील तर त्यासाठी तुम्ही 7 पारायण करा. आणि त्याचबरोबर ही जेव्हा पाठ तुम्ही करणार आहात तेव्हा ते पाठ श्रद्धापूर्वक करायचं